नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्टॅटिस्टिक या डिपार्टमेंट अंतर्गत जर तुम्हाला MSc करायचं असेल तर यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत एंट्रन्स एक्झामिनेशन ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP अकॅडमिक इयर 25-26 यामध्ये बघा जे सर्क्युलर आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनचं तर ते आलेलं आहे। यामध्ये बघा नोटिफिकेशन फॉर ॲडमिशन PG कोर्सेस असतील, UG कोर्सेस, इंटिग्रेटेड अँड इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम ॲट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अकॅडमिक इयर 25-26 यासाठी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन जे आहे तर त्यासाठी हे सर्क्युलरची नोटिफिकेशन आलेली आहे। यामध्ये बघा डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स जे आहे त्या अंतर्गत कोणते कोर्सेस आहे, MA MSc स्टॅटिस्टिक्स हा कोर्सेस येणार आहे। यासाठी बघा 2 इयर्स हा कोर्सेस आहे। विद्यार्थी किती घेणार आहे तर ते 50 विद्यार्थी घेणार आहेत। तर यासाठी बघा कोण कोण इलिजिबल असणार आहे तर बघूयात। ज्या विद्यार्थ्यांचं BA BSc स्टॅटिस्टिक्स मध्ये झालेलं असेल किंवा ॲक्च्युरियल स्टॅटिस्टिक्स मध्ये ट्रिपल मेजर विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट इन एव्हरी इयर, मॅथमॅटिक्स मध्ये जर तुमचं MA MSc झालेलं असेल किंवा BA BSc मॅथमॅटिक्स विथ स्टॅटिस्टिक्स या सबडिव्हिजनरी सब्जेक्ट असेल, यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी सर्व इलिजिबल असणार आहे MSc स्टॅटिस्टिक्स या कोर्सेसला ॲप्लिकेशन करण्यासाठी। आता त्यानंतर पुढील माहिती घेऊयात एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी। बघा, कॅन्डिडेट शाल बी ॲडमिटेड टू द अबव प्रोग्राम स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ द मेरिट्स इन द एंट्रन्स एक्झामिनेशन। बघा, एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये जे काय मार्क्स पडतील त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं ॲडमिशन होणार आहे। सिलेबस फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन इच कोर्सेस विल बी अवेलेबल द वेब पेज ऑफ द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सेंटर्स अँड स्कूल्स। बघा, तुम्हाला सिलेबस जो आहे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर भेटून जाणार आहे। त्यानंतर जी एक्झाम होणार आहे 100 मार्कची असणार आहे, MCQ बेस असणार आहे। एखाद्या डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन टाकायचे असेल तर ते टाकू शकता, त्यासाठी सिलेबस चेक करणे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा सेक्शन A आणि सेक्शन B अशा 2 सेक्शन मध्ये तुमची एक्झाम होणार आहे। हे सेक्शन जे आहे तर ते दोन्ही सोबतच कंडक्ट केले जाणार आहे। सेक्शन A मध्ये बघा जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन यावर 20 मार्कचे प्रश्न असणार आहे। सेक्शन B जो आहे तर तो सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन यावर असणार आहे 80 मार्कचा, असं मिळून तुमचा 100 मार्कचा हा पेपर होणार आहे। यासाठी बघा निगेटिव्ह मार्किंग 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि दोन्ही सेक्शन A आणि सेक्शन B चे तुमचे मार्क्स कन्सिडर केले जाणार आहे। म्हणून दोन्ही सेक्शनचा चांगला अभ्यास करा, म्हणजे तुमचं सिलेक्शन जे आहे तर सिलेक्शन नक्कीच होणार आहे। त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स बघूयात। ॲप्लिकेशनला 12 फेब्रुवारीला सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट बघा 3 मार्च असणार आहे। त्यानंतर हा PG कोर्सेस आहे 18 मार्च 2025 ते 20 मार्च 2025 या दरम्यान तुमची एक्झामिनेशन होऊ शकते। अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम चे बाकीचे जे काही कोर्सेस असतील तर त्यांचा एक्झाम जे आहे तर ती 4 एप्रिल 2025 ला एक्झाम होणार आहे। एक्झामचं ड्युरेशन दिलेलं आहे 2 तास तुम्हाला पेपरला दिले जाणार आहे। त्यानंतर तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते 5 दिवस एक्झामच्या 5 दिवस अगोदर लॉग इन पेजवर तुम्हाला लॉग इन होऊन तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता। त्यानंतर पुढील माहिती बघूयात। एक्झामिनेशन फी किती लागणार आहे। जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 800 रुपये फी, रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 600 रुपये फी। त्यानंतर बघा जर तुम्हाला एकापेक्षा अनेक या ठिकाणी बघा तुम्हाला एकापेक्षा अनेक कोर्सेसला जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी सेपरेट फी जी आहे ती पेड करावी लागणार आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ही फी जी आहे पेमेंट करायची आहे। डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचा यूज करून तुम्ही ॲप्लिकेशन फी भरू शकता। मग आता ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे। कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर भेटून जाणार आहे हे पेज। तर या पेजची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये बघा सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन हिअर या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्ट्रेशन केल्यानंतर बघा एक ID पासवर्ड भेटणार आहे। ID पासवर्ड भेटल्यानंतर या लॉग इन पेजवर यायचं आहे। इथे ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा कोड जो आहे तर तो खाली एंटर करा आणि लॉग इन टॅबवर क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित फॉर्म भरून घ्या, व्यवस्थित तुमची एज्युकेशन माहिती भरा, डेट ऑफ बर्थ असेल तुमचं नाव व्यवस्थित टाका
आणि त्यानंतर फी पेमेंट करायची आहे. जी ऍप्लिकेशनची फी जी आहे तर ती फी पेमेंट करायची आहे. पण फी पेमेंट करायच्या अगोदर व्यवस्थित फॉर्म चेक करा आणि त्यानंतरच मग तुम्ही पेमेंट जे आहे तर ते पेमेंट करायचं आहे. अशा प्रकारे आज आपण या डिपार्टमेंट विषयी माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.